धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं। वेरमणि सिक्खापदं समादयामि अहिंसादाना। वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा। वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा। वेरमणि सिक्खापदं समादयामि शूरामेरयमद्यपमाजठाना। वेरमणि सिक्खापदं समादयामि सर्वपापसकरणं कुशलसर्वसम्पदं सचिन्तपरियोधपरम् एकं बुधानुशासनं। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। हा मोबाईल मध्ये येऊ द्या आणखी. एक चालू शकतो मोबाईल. ओके. बोलताना दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या देशातील धम्मकार्याला पंचांग प्रणाम करतोय. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे एकत्रित समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धम्मकार्याला सविनय जयभीम करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विलासराव मोहाडे सर, त्यांचे सरचिटणीस गणपतरावजी तिडके सर, कोषाध्यक्ष एन.व्ही. वालोंद्रे साहेब, जिल्हा संघटक प्राध्यापक बोरकर सर, शहराचे महानगरचे अध्यक्ष रामेश्वरराव गावंडे, मोशमीताई, जिल्ह्याचे सर्वच पदाधिकारी, तालुक्यातून आलेले पदाधिकारी, बडनेरा महानगरचे पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, 10 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याची सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जे ट्रस्टी आहेत त्यातले 7 ट्रस्टी उपस्थित होते. ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया उपस्थित होते. रिपोर्टिंग चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जंजाळे उपस्थित होते.
ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब उपस्थित होते. राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि भीमराव आंबेडकर साहेबांनंतर देशाचं जे काम पाहतात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं, त्याचे S.K. भंडारे साहेब उपस्थित होते. राज्याचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व, मी सोडून. मी यासाठी उपस्थित नव्हतो की मी ॲडमिट होतो. जिल्ह्याचे कोषाध्यक्ष, सरचिटणीस, अध्यक्ष, प्रत्येक जिल्ह्यातून 3 याप्रमाणे 57 जिल्हे आहेत आपले. तसे 36 आहेत, पण जसे पूर्व पश्चिम केले जसे तिकडे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण केलेले आहे. 57 जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. महिलांच्या शाखा ज्या ज्या ठिकाणी आहेत ते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत त्या सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारिणी निर्माण झालेली आहे. त्या नवीन कार्यकारिणीत पुन्हा तिसऱ्यांदा मला राज्य संघटक म्हणून देण्यात आलं. तिथे तिसऱ्यांदा माझी निवड झाली. तो माझा गौरव नसून हा जिल्ह्याचा गौरव आहे असं मी म्हणतो. आपण सर्वांनी यथोचित सहकार्य केलं आणि आपण त्यामुळे यशस्वीपणे रिपोर्टिंग तिकडे करू शकलो. रिपोर्टिंग करणे, वरून आलेले कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी माझी होती आणि त्या जबाबदारी पूर्ण करण्यात मी यशस्वी झाल्यामुळेच मला राज्यावरती परत एकदा घेण्यात आलेलं आहे. अशा स्थितीत आता माझ्याकडे 5 जिल्हे आहेत. अमरावती पूर्व पश्चिम, यवतमाळ पूर्व पश्चिम आणि वर्धा हे 5 जिल्हे आहेत. या 5 जिल्ह्यात ऑनलाईन सभा आपण 13 डिसेंबरला घेतली. त्याला राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत, राज्य सरचिटणीस केदारे साहेब उपस्थित होते. राज्य कोषाध्यक्ष प्रशांत गडकरी साहेब उपस्थित होते. कार्यालयीन सचिव निकाळजे साहेब उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत आणि 100 लोकांच्या उपस्थितीत ती ऑनलाईन सभा आपण घेतली. 78 लोकांच्या उपस्थितीत आपण ती सभा पूर्ण केलेली आहे. त्याच वेळेला आपण संकेत दिले होते की ऑनलाईन सभेत अनेकांना पार्टिसिपेशन घेता येत नाही. त्याची कारणं अशी आहेत, काहींना लिंक ओपन होत नाही, काहींचे ठिकाणी दिलेली होती. आजची पहिली सभा पूर्वमध्ये आज रोजी आहे. उद्या यवतमाळ वर्धेला आहे 5 तारखेला, त्यांची तयारी झालेली आहे. 12 तारखेला अमरावती पश्चिमची परतवाड्यात आहे कांडलीला आणि 18 जानेवारीला यवतमाळ पूर्व आणि पश्चिमची एकत्रित सभा आहे. अशा 5ही जिल्ह्याच्या ऑफलाईन ऑनलाईन सभा आपण पूर्ण करतो. आता हे का करतो आहोत आपण, कशासाठी करतो आहोत, खरं सांगू का गडे हो, आपण या ठिकाणी 300 लोकांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. तसं प्रयत्न करा म्हणून सर्वांना सांगितलं होतं. कशासाठी पाहिजे उपस्थिती, बाबासाहेबांचे 5 लोक असते तर त्या तलवारीची टोकही नारेच असते असं कवीनं म्हटलंय. पण 5 लोकांना काही भागत नाही. संस्था भक्कम आणि भक्कमच करायची आहे हा निर्धार करा. संस्था भक्कम आणि भक्कमच करायची आहे हा जर प्रत्येकाने निर्धार केला आणि प्रत्येकाने जर झपाटल्यागत लोकांना सांगत सुटला तर संस्था वाढेल. नाहीतर एवढ्याच लोकांची संस्था जिल्ह्यात राहील. तुम्हाला वाटते का एवढ्याच लोकांची राहावी म्हणून, भक्कम व्हावी वाटते? मग तशी होईल का? त्यासाठी काम करावं लागेल. माझी कळकळीची विनंती आहे की कोरोनाच्या स्थितीनंतर आपण मागे पडलो. कोरोनामुळे बरेच मागे पडलो आपण. कोरोनाच्या आधी आपण जर पाहिलं तर या सभागृहात जागा नव्हती. एवढे लोक सभेला येत, 200, 300, कधी 350, 400 पर्यंत लोक आलेले आहेत. ते मी बघितले मी अध्यक्ष असताना. कोरोनामुळे सभा झाल्या नाहीत आणि बऱ्यापैकी अवकाळा आलेली आहे. आता आपल्या शाखा 7 तालुके आपल्याकडे आहेत. 7 पैकी फक्त 3 तालुक्यात शाखा कार्यरत आहेत. त्यातही चांदूरची शाखा कार्यरत नाही, 0 बजेट आहे. पदं सोडायला कुणी तयार नाही. आता ते जर पदं सोडत नसतील तर आम्हाला सांगावं लागेल की तुम्ही आता पदं सोडा आणि बाजूला व्हा. जे संघटना वाढतील ते संस्थेसोबत पदावर राहतील. जे संघटना वाढवणार नाहीत ते संस्थेचे फक्त कार्यकर्ते म्हणून बाजूला बसतील. अशासाठी हे सांगण्यासाठी ही संस्था प्रत्येक क्षेत्रात, जिल्ह्यावर, तालुक्यावर, शहरात, महानगरात, ग्रामशाखेत बळकट करण्यासाठी ही महत्वाची सभा आपण बोलावली. इथे अनेकांचा सत्कार केला आणि आधी
सूत्रसंचालनामध्ये प्रास्ताविकामध्येही सांगण्यात आलं की शेवटची सभा आहे. शेवटची सभा म्हणजे काय? याच्यानंतर सभा होणार नाहीत का? काय वाटतं तुम्हाला? होणार आहेत ना. मग शेवटची कोणत्या अर्थाने जरा मला समजून सांगा. शेवटची या अर्थाने की 3 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन कार्यकारिणीचं गठन हे होत असतं. याचा अर्थ असा नाही की यातला कोणी आता यातले कोणीच काही राहणार नाही. हे लोक पुन्हाही येऊ शकतात. परफॉर्मन्स पाहू केंद्र त्या पुनर्गठनाच्या सभेला राष्ट्रीय पातळीवरचे लोक येतील, राज्याचे लोक येतील, त्यामध्ये मी देखील असेल. त्यावेळेला तुम्ही हे सारेच खाली असतील आणि राज्य आणि केंद्राचे वर असतील. ते लोक पहिल्यांदा सुरुवात करतील की तुमचं दप्तर दाखवा. दप्तर दाखवा म्हणून सांगतील. दाखवा दप्तर, तुमचा कार्यालय दाखवा, तुमचा लेखाजोखा दाखवा, तुमचं कॅशबुक दाखवा, तुमचं बँक अकाउंट दाखवा. हा सगळा परफॉर्मन्स पाहून ते ठरवतील. त्याच्यामध्ये एक फॉर्म देतील तुम्हाला. त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमच्या पत्नीचं नाव, तुमच्या कुटुंबात मुलं किती आहेत ते, तुमच्याकडे 4 व्हीलर आहे की 2 व्हीलर आहे, तुम्ही बौद्धाचार्य आहात का, आधी कोणत्या संघटनेत काम करत होता, भारतीय बौद्ध महासभेत केव्हापासून काम करता, अनेक विषय 20 प्रश्न आहेत त्याच्यावरती मुद्दे. 20 मुद्द्यावरती ती माहिती भरून द्यायची आहे आणि मग ते विचार करतील की आता आपल्याला कोणाला कोणत्या पदावर बसवायचं आहे. अशा प्रकारची निवड पुढल्या महिन्यात होणार आहे. मी अगदी सुरुवातीला सांगून ठेवतो की त्या सभेला अशी मरगळ असता कामा नये. हॉलभर खुर्च्यांवरती लोक असले पाहिजेत. इथे 60 लोक दिसतात म्हणजे 4 पट कमी आहे. 300चं उद्दिष्ट होतं, 200 असायला पाहिजे होती. सकाळी मोळे सर नाराज झाले.